नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बघणार आहे विज्ञान. एम-पी-एस-सीची कुठलीही परीक्षा जर आपण करत असाल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा अन्य कुठलीही परीक्षा असेल, तर त्यामध्ये एकदम हक्काचा आपला विषय आहे जो विज्ञान, जो आपल्याला 100% मार्क मिळवून देतो. पण ते जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर आणि तरच. नाहीतर ते मार्कसुद्धा मिळत नाहीत. तर ती आपली हक्काची मार्क आहेत. जर आपण साध्या सोप्या पद्धतीनं आपण ह्या एक कन्सेप्ट बघणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन स्वतः दाबा. आता अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा आपला आजचा टॉपिक असणार आहे. तर अनुवंशिकता हे आपल्याला साधारणपणे माहीत असतं की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जी काही जैविक लक्षणांचं संक्रमण होतं त्याला आपण काय म्हणतो तर अनुवंशिकता असं म्हणतो. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. 1886मध्ये त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनं झाली. 1901मध्ये आला ह्युगो वीस यांनी काय सांगितलं उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन सिद्धांत मांडला त्यांनी. त्यानंतर 1902मध्ये काय झालं हा प्रश्न एम-पी-एस-सी लिहून गेला. बी केअरफुल, लक्षात ठेवा, लिहून घ्या. 1902मध्ये वॉल्टर सॅटन आला. त्यांनी काय सांगितलं की नाकतोड्याचे जे काही जीन्स आहेत त्यांनी बघितलं की ते गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बघितले. त्याच्या अगोदर ते कोणाला माहीत होतं का तर माहीत नव्हतं. त्यानंतर जनुकांचं वहन हे गुणसूत्रामार्फत होतं हे सिद्ध झालं आणि तिथून आपण अनुवंशिकतेची सामग्री म्हणून गुणसूत्रांकडे बघायला सुरुवात केली. 1944मध्ये तिघजण आले. कोण कोण होते हे तिघजण? 1944मध्ये आले एव्हरी, मॅकर्थी आणि मॅक्लॉइड. हे तिघजण काय म्हणले की विषाणू वगळून आपल्याला कोणाला बघायचं विषाणूंना. विषाणू वगळून सर्व सजीवांमध्ये DNA हीच एक अनुवंशिक सामग्री असल्याचं सिद्ध त्यांनी केलं. 1944मध्ये तिघजण आले. कोण आले तर ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड. ह्या तिघांनी काय सांगितलं की विषाणू वगळायचे आहेत आपल्याला. कुणाला वगळायचं विषाणूंना वगळायचं आणि उरलेले जे सर्व सजीव आहेत त्यांच्यामध्ये DNA हीच एक अनुवंशिक सामग्री असेल असं त्यांनी सिद्ध केलं. 1961मध्ये काय झालं बघा. 1961मध्ये कोण आलं तर जेकब आला आणि मोनॉइड. ह्या दोघांनी काय सांगितलं की पेशीमध्ये जे DNA आहेत त्यांच्याद्वारे प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती त्यांनी तयार केली. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला कळालं. आता हे एकूणच ज्यावेळेस आपण पुढे बघतोय तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 3 कन्सेप्ट आहेत जे एम-पी-एस-सी वारंवार विचारते आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे मराठीतले नावं अजिबात लक्षात ठेवायचे नाहीत. प्रतिलेखन, भाषांतर आणि संस्थान. तर ह्याने काय होतं कन्फ्युजन होतं मराठीत. त्याच्यापेक्षा सरळ इंग्रजीमध्ये जायचं. तर इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला काय दिसतं की DNA मधले जे काही जनुक आहेत ते RNAच्या मदतीनं पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात आणि शरीराच्या रचनेवर आणि कार्यावरती ते नियंत्रण ठेवत असतात. आता हे काय आहे DNA. त्याच्यामध्ये ही आहेत RNAची जनुक. ह्यांच्या मदतीनं काय होत असतं तर एकूणच आपल्या शरीराची रचना आणि कार्यावरती नियंत्रण ठेवलेलं असतं. इथंपर्यंत समजलं. आता एक कन्सेप्ट आहे बरं का, सेंट्रल डॉग्मा. पहिलं कन्सेप्टचं नाव सांगतो आणि मग ती कन्सेप्ट काय आहे सांगतो. सेंट्रल डॉग्मा. आता हे सेंट्रल डॉग्मा काय असतं तर प्रथिनांची निर्मिती ही DNAमुळे RNAच्या माध्यमातून होत असते. प्रथिनांची निर्मिती DNAच्यामुळे RNAच्या माध्यमातून होत असते. ह्याला काय म्हणतात तर सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. तर हे तुम्हाला कळालंय का सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा काय आहे तर जे काही DNA आहे DNAमुळे RNAच्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती होते. प्रथिनांची निर्मिती DNAच्या मुळे RNAच्या माध्यमातून होते. त्याला आपण काय म्हणतो तर सेंट्रल डॉग्मा असं म्हणतो. हे लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येत्या. आता DNAवरील ज्या काही जनुकांच्या साखळ्या आहेत ते mRNAवरती असतात. DNAवरती जे काही जनुकांच्या साखळ्या असतात ते mRNAवरती असतात. mRNAवरती काय काय असतं अजून तर कोडॉन असतात आणि युरेसिल्स असतात. ही होत असतात. आता त्यानंतर परत बघा की mRNAतील तो तयार करण्यासाठी वापरलेला जो DNAचा धागा आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओइड्स असतात. न्यूक्लिओटाइड्स ह्यांचा एक क्रम असतो आणि तो पूरक असतो. ठीक आहे. त्याचबरोबर DNAमध्ये काय असतं तर थायमिन असतं आणि RNAमध्ये युरेसिल असतं. हा बेसिक डिफरन्स हा लक्षातच ठेवायचा तुम्हाला. आता RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ह्याला काय म्हणतो आपण तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. पहिला कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे ज्यावेळेस तुम्ही RNA म्हणताय तर RNAमध्ये कोण कोण असतं तर mRNA असतो, त्याच्यानंतर tRNA असतो आणि rRNA असतो. ठीक आहे. आता mRNAवरती काय असतं तर जनुकांची साखळी असते. mRNAवरती कोडॉन पण असतात.
तसंच tRNAवरती अँटीकोडॉन असतात आणि तिथं पेप्टाईड शृंखला जी असते ती rRNAवरती असते. ठीक आहे. तर हे एकूण तुम्हाला कळलं आहे mRNA, tRNA आणि rRNA. आपण हे थोड्या वेळाने पुढे बघणारच आहे. ह्याच्याबद्दल काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता काय बघा, की ज्या वेळेस पेशी केंद्रकात तयार झालेले mRNA आहेत, ठीक आहे, केंद्रकामध्ये जे तयार झाले ते mRNA आहेत, ते पेशीद्रव्यात येतात आणि येताना ते DNA वेळेचे जे सांकेतिक कोड्स आहेत, कोड घेऊन येतात. काय घेऊन येतात? तर ते कोड घेऊन येत असतात आणि ते कोड कशाचे असतात? तर ते 3 न्यूक्लिओटाइडचे असतात, त्यामुळे त्यांना आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. मग आता जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर ट्रिपलेट कोडॉन कशावरती असतात? mRNA, tRNA, rRNAवरती. तर त्याचं उत्तर असेल mRNAवरती काय असतं? तर ट्रिपलेट कोडॉन असतात. आता त्या काय झालं की अमायनो ॲसिडसाठी, प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी काय असतं? तर सेपरेट असा कोडॉन असतो. आणि हे सिद्ध कोणी केलं? तर आपले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ होते डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी काय सांगितलं की 20 यांनी सगळ्याच्या सगळ्या जे काही 20 जे काही सर्व 20 अमायनो आम्लाकरता असलेले कोडॉन त्यांनी शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. म्हणून त्यांना 1968चा काय मिळाला? तर नोबेल मिळाला. त्यांच्यासोबत अजून 2 शास्त्रज्ञ सुद्धा होते. आता mRNAवरती काय असतं? तर हजारो कोडॉन्स असतात. ठीक आहे. mRNAवरती काय असतात? तर हजारो कोडॉन्स असतात. ते युरोसिलपासून बनलेलं असतं आणि त्याच्यावरती एक साखळीसुद्धा असते जी जनुकांची असते. ठीक आहे. आता काय होतं की जे काही अमायनो आम्ल पुरवण्याचं काम आहे तो tRNA करत असतो. त्याच्यानंतर mRNAवर जसं कोडॉन असतात तसंच tRNAवरती अँटीकोडॉन असतात, मागाशी सांगितले. आणि हे जे काही कोडॉन आणि अँटीकोडॉनचं मॅटर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? तर आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. आता समजलं. आता tRNAवरती जे अमायनो आम्ल आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत, ते पेप्टाईड बंधाने बांधलेले आहेत. पेप्टाईड बॉन्डनी बांधलेले असतात. हे समजलं. tRNAवरती जे अमायनो ॲसिड्स आहेत ते पेप्टाईड बॉन्डने बांधलेले आहेत आणि rRNAवरती सुद्धा ते असतात. ठीक आहे. आणि हे जे पेप्टाईड बॉन्ड जे काही तयार केला जातो तर तो कोणामार्फत तयार केला जातो? तर rRNA तो तयार करत असतो. हे लक्षात ठेवा. आता हे पुढं जाऊन बघायचं की mRNAवरती जे काही कोडॉन आहेत, बरोबर, ट्रिपलेट कोडॉन आपण बघितलं होतं की mRNAवरती आहेत आणि tRNAवरती काय आहेत? तर अँटीकोडॉन आहेत. आता mRNAवरती एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना एक एक कोडॉन अंतराने सरकत जातो आणि ह्याला काय आपण म्हणतो? ट्रान्सलोकेशन म्हणतो. आता आपण परत बघा, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय ते बघितलं, ट्रान्सलेशन म्हणजे काय ते बघितलं आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय बघितलं. आता उलटं जाऊ. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर जे काही mRNAवरचे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जे काही ट्रिपलेट कोडॉन आहेत ते ठराविक अंतराने सरकत जाण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? तर स्थानांतरण म्हणतो, ट्रान्सलोकेशन म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ट्रान्सलेशन काय असतं? भाषांतरण काय असतं? mRNAवरती जे कोडॉन आहेत त्याला पूरक असणारा अँटीकोडॉन tRNAवरच असतो आणि ही प्रक्रिया जिथं होते त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन म्हणतो. आता हे 2 बघितलं आपण. आता पहिलं बघायचं आहे आपल्याला. पहिलं काय आहे? तर ट्रान्स्क्रिप्शन. आता ट्रान्स्क्रिप्शन बघायचं आहे. तर ट्रान्स्क्रिप्शन लगेच समजून जाईल तुम्हाला. ह्या 2 जर समजले असतील तर. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? तर ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणायचं. परत एकदा बघा, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? RNA तयार करण्याची प्रक्रिया. ट्रान्सलेशन काय आहे? तर कोडॉन आणि अँटीकोडॉन ह्यांचे जे काही पूरक्रम आहेत त्याला आपण mRNA आणि mRNAवरचा जो कोडॉन आहे आणि त्यालाच पूरक असलेला जो अँटीकोडॉन tRNAवरती आहे ह्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे एक एक कोडॉन, एक एक ट्रिपलेट कोडॉन जो सरकत जातो त्या प्रक्रियेला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणत असतो. या 3 गोष्टी समजल्या. आता पुढं एक महत्त्वाची कन्सेप्ट येते, त्याला काय म्हणतो आपण? उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतो. आता हे म्युटेशन काय होतं? तर बऱ्याच वेळेस काय होतं, एखादी जे जनुक आहे, एखादे न्यूक्लिओटाइड हे अचानकपणे आपली जागा बदलतं आणि त्यामध्ये एक लहानसा बदल घडून येतो, एक छोटासा बदल, एक किरकोळ बदल घडून येतो. ठीक आहे, लहानसा बदल घडून येतो. ह्याला काय म्हणतो आपण? तर उत्परिवर्तन, म्युटेशन म्हणतो. उत्परिवर्तन हे कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असतं. ठीक आहे. आता उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृती निर्माण होतात. आपण बघितलं की ते लहानसा बदल आहे, तो किरकोळ बदल आहे, पण तो लक्षणीय आहे, म्हणजे तो विकृतीसुद्धा घडवून आणू शकतो. ह्या एवढ्या गोष्टी कळाल्या की तुम्हाला म्युटेशन म्हणजे काय हे सुद्धा समजलं असेल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण इव्होल्यूशन बघणार. आता ही इव्होल्यूशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इव्होल्यूशन म्हणले की आपल्याला डार्विन आठवतो. आता इव्होल्यूशन काय असतं? तर अत्यंत सावकाश आणि क्रमिक एक बदल घडत असतो. आणि हेच ज्यावेळेस प्रक्रिया घडत असते ती सावकाश जरी असली तरी जीवांचा विकास साधणारी ती गोष्ट असते. ठीक आहे.
आता हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस इथं तर खूप डिटेलमध्ये दिले, तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर बघा की हे तुम्हाला समजलं की काय सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, सावकाश आहे, अत्यंत क्रमिक आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर सिक्वेन्स आहे, तशा पद्धतीनं ते होत असतं. आता ज्यावेळेस आपण थिअरी ऑफ इव्होल्युशन बघणार, थिअरी ऑफ इव्होल्युशन आपल्याला काय सांगते की पहिला सजीव पदार्थ हा समुद्रात जन्माला आला. ठीक आहे. आणि काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि याच्यापासूनच क्रमाक्रमाने बदल होत गेले आणि अधिकाधिक मोठे मोठे आणि जटिल जीव विकसित होत गेले. हे सर्व बदल हळूहळू पण क्रमाक्रमानं होत राहिले. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो तर आपण थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, सिद्धांत आहे उत्क्रांतीचा, की कुठून झालं, कसं झालं आणि कुठंपर्यंत झालं. आता हे ज्यावेळेस आपण नुसतं सांगतो की हा एक सिद्धांत आहे आणि हे आपण असं सांगतो, तर ह्याला पुराव्याची गरज असते. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे एकूण किती आहेत तर 6 पुरावे आहेत. तर ते 6 पुरावे कोणते तर मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत आपल्याकडे. हे इंग्रजीमधून लक्षात ठेवा, मराठीमधून लक्षात ठेवू नका. बाह्यरूपी पुरावे असं लक्षात ठेवाल तर MPSC गणवल. तर ह्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं तर मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय आहे तर इथे एक कुत्रा दिसतो, इथे एक मेंढी दिसते आणि इथे एक कोल्हा किंवा लांडगा असेल तो. तर ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ह्यांच्या जे काही डोळ्यांचे स्थान आहे ते बघितलं, डोळे कुठे आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या नाकपुड्यांची रचना बघा, त्यांच्या कानांची रचना बघा आणि त्यांच्या अंगावरचे दाट केस. तर ह्याच्यातून आपल्याला काय दिसतं तर ह्यांचा जो उगम आहे तो समान आहे. तो एकाच पूर्वजाच्या उत्क्रांतीपासून तो झालेला असावा असं कुठंतरी त्या ठिकाणी मान्यता मिळते. आता हे कशाने झालं आपण बघितलं, वरवरून बघितलं, कारण त्यांच्या अंगावरचे केस बघितले, त्यांच्या नागपुड्या बघितल्या, डोळे बघितले, त्याची रचना बघितली, कान बघितले. पण थोडं अंतर्गत बघू आता अॅनाटॉमी, शरीरशास्त्राचे पुरावे काय म्हणतात बघू. आता इथं बघितलं तर मानवाचा हात दिसतोय, मांजराचा पाय दिसतोय आणि वटवाघळाचा आणि देवमाशाचा पर दिसतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कुठंतरी साम्य दिसून येते. ठीक आहे. आता इथं बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला काही काही थोडीफार भिन्नता दिसते, पण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये साम्य दिसून येते, त्यांच्या जोडणीमध्ये साम्य दिसून येते, हाडाच्या रचनेत आणि जोडणीत काहीतरी साम्य आहे आणि हे परत एकदा आपल्याला काय इंडिकेट करतं तर पूर्वज त्याचे समान असल्याकडे त्याचा निर्देश असतो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं बघायचं. तिसरं काय सांगतं तर व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय तर अवशेषांगे. अवशेष म्हणजे काय, एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण टाकून देतो किंवा ती निरुपयोगी होते त्याला आपण अवशेष असं म्हणतो. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या आणि अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना आपण काय म्हणतो तर अवशेषांग असं म्हणतो. अंगच आहे पण तो कसा आहे अवशेष रूपात आहे, तो आता आपण वापरत नाही. ठीक आहे. तर काय होत असतं की ज्यावेळेस आपण ह्या बऱ्याचशाच गोष्टी नैसर्गिकरित्या वापरत नाही. उदाहरणच घ्यायचं तर मानवाच्या शरीरात जे निरुपयोगी असलेलं आंत्रपुच्छ, ठीक आहे, हे आहे आंत्रपुच्छ दिसला. तर हे कुठं आहे तर आतड्याच्या खाली असतं. हे आंत्रपुच्छ आहे हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त असतात. तर रवंत करणारे प्राणी कुठले तर गायी म्हशी. तर ह्यांच्यासाठी काय असतं ते रवंत करण्यासाठी ते महत्त्वाचा आणि कार्यक्षम अवयव तर त्यांच्यामध्ये तो आहे, पण आपल्यासाठी काय आहे तो निरुपयोगी आहे, कारण माणूस हा कधीही रवंत करत नाही. ठीक आहे. म्हणून तो काय झाला तर एकूणच या ठिकाणी तो निरुपयोगी असा झाला आणि त्यामुळे त्याला आपण अवशेषांग असं म्हणतो. तर ह्याचबरोबर निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू. आता माणसाला कान हलवता येत नाही, पण माकडाला मात्र हलवता येतो. त्याच्यामुळे काय झालं तर कान हलवण्याकरता उपयुक्त असलेले ते जे काही कानाचे स्नायू आहेत ते माकडामध्ये चांगले डेव्हलप झाले. आता उदाहरण द्यायचं झालं तर माकड हाड, अक्कलदाढ आणि अंगावरील केस हे अवशेषांगाचे मानवाच्या शरीरात असे आपल्याला विविध दिसून येतात. अवशेषांग मानवाच्या शरीरात जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतात. कुठलं कुठलं माकड हाड, अक्कलदाढ आणि अंगावरचे केस. आता ह्याचे जे पुरावे आहेत ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला जीवाश्म विज्ञान ते पण बघायला लागेल की पुरावे जे आहेत त्याच्यामध्ये चौथा पुरावा कुठला आहे तर पॅलिओनेटोलॉजिकल इव्हिडन्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही फॉसिल्स सापडतात, जे काही फॉसिल्स म्हणजे काय गाडले गेलेले, पूर आला, भूकंप आला, ज्वालामुखी आला, तर ह्याच्यामुळे गाडले गेलेले जे काही पुरावे आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. जीवाश्मांचा अभ्यास करून आपण उत्क्रांतीचा अभ्यास करू शकतो जीवाश्मांच्या अभ्यासाच्या द्वारे. तर त्यासाठी हे एक महत्त्वाचं अंग आहे. मग आता ह्या ठिकाणी MPSCचा फेवरेट टॉपिक आला. MPSCचा फेवरेट टॉपिक काय तर जेव्हा एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत पावतो त्यावेळेस त्याच्यामधले जे काही कार्बन ग्रहण करून ठेवण्याची क्षमता असते ती थांबते आणि त्याच्या शरीरातून C14 C14 ह्याच्या ऱ्हासाची एक सतत प्रक्रिया चालू होते. पण C12 हे मात्र किरणोत्सारी नसल्यामुळे
ते मृत वनस्पती किंवा मृत प्राण्यामधून C4 आणि C12 ह्यांचे गुणोत्तर स्थिर न राहता काय होतं तर ते बदलत राहतं. आणि हे जे काही गुणोत्तर आहे ह्यांच्यामधला जो काही काळ आहे, एखादी वनस्पती मृत झाली त्याच्यानंतरचा काळ आणि त्याच्यातील C14 याची सक्रियता आणि C14 आणि C12 यांचं जे गुणोत्तर आहे हे जर काढलं तर आपल्याला एकूणच त्याचं वयोमान काढता येईल. आणि त्या वयोमान काढण्याला आपण काय म्हणतो तर कार्बनी वयोमापन किंवा कार्बन डेटिंग असं म्हणतो. कार्बन डेटिंग असं कशाला म्हटलं जातं तर C14ला. इथं बघा ह्या बॉक्समध्ये काय सांगितलं तुम्हाला, हे बॉक्स खूप महत्त्वाचे असतात अशा पद्धतीचे. तर कार्बनी डेटिंग जे आहे, कार्बनी वयमापन जी पद्धत आहे ही C14च्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954मध्ये ती विकसित केलेली आहे. म्हणून त्यांनी 1960मध्ये कशाचा रसायनशास्त्राचा नोबेलसुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे. आता हे बघितल्यानंतर आपल्याला काय बघायचं पुढं तर जोडणारे दुवे, 5वा एव्हिडन्स. तर उत्क्रांतीचा जो 5वा एव्हिडन्स आहे तो कुठला आहे तर कनेक्टिंग लिंक्स. आता काही प्राणी आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या वर्गांमध्ये जोडून देतात, तर ते बघू परत एकदा. तर इथं बघा तुम्हाला 3 प्राणी दिलेत उदाहरण दाखला. तर डगबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपेटस हे 3 जण आहेत. तर ह्या तिघांचं कसं कसं हे दुवे आहेत हे बघू. काही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये शारीरिक लक्षणं असतात आणि त्यांच्यामध्ये 2 वेगवेगळ्या गटांशी संबंध जोडता येतो, त्याला आपण दुवा म्हणतो. आता हा पेरिपेटस काय करतो बघा. पेरिपेटस जो आहे तो खंडीभूत आणि पातळ उपचर्म पार्श्वपदासारखा अवयव त्याच्यामध्ये दिसून येतात. तो संधिपाद प्राण्यांमध्ये श्वसन नलिका आणि खुली रस्ता विस्तरण आढळते. पण पॅटिपस काय करतो तर पॅरिपॅटस काय करतो तर ॲनिलिडा आणि संधिपाद या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. तर डकबिल प्लॅटिपस काय करतो तर हा सरीसृप सारखा अंडी घालतो. त्याच्यामध्ये दुग्धग्रंथी असतात आणि शरीरावरती केसही असतात. म्हणजे कुठेतरी तो सस्तन प्राण्याची ही लक्षणं दाखवतोय. ठीक आहे, तो सस्तन प्राण्याची लक्षणं दाखवतोय आणि तो सरीसृप प्राण्यासारखी अंडीसुद्धा घालतोय. आणि त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे, पुढचा जो आहे प्राणी तो लंगफिश. हा मत्स्यवर्गातला असला तरी तो काय करतो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतोय. ह्याच्यावरूनच या उदाहरणावर सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्याबरोबर उभयचर, तर उभयचर प्राणी हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 6वा एव्हिडन्स आहे, शेवटचा एव्हिडन्स बरं का. तर हा भ्रूणविषय एम्ब्रिओलॉजिकल. आता इथे एम्ब्रिओज तुम्हाला दिसतात माणसाचा, सश्याचा, गाईचा, डुकराचा, कोंबडीचा, कासवाचा, सॅलमेंडर आणि मासा. याच्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं साम्य दिसतं बघा. पहिल्या तिघा चौघांमध्ये साम्य दिसतं. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने त्यांची वाढ होत जाते. पण हे जे काही भ्रूण अवस्थेमध्ये असतात तर त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला साम्य दिसून येतं आणि परत एकदा ते काय करतं तर प्रारंभिक अवस्थेमध्ये जे काही असलेलं साम्य आहे ते सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असे काही पुरावे त्या ठिकाणी ते देत असतात. आता येतं डार्विन. आता डार्विन काय सांगतो बघा. डार्विनची थिअरी काय आहे तर सक्षम ते जगतील आणि जे सक्षम नाही ते मरून जातील. तर डार्विनने काय सांगितलं होतं सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. तर हे लक्षात ठेवायचं. ओरिजिन ऑफ स्पेसीज ह्या पुस्तकात त्यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगतो डार्विन की पृथ्वीवरती प्रचंड संख्येने पुनरुत्पादन केले जातं. हे जीव एकमेकांशी स्पर्धा अतिशय अशी जीवघेणी स्पर्धा करत असतात. महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जिंकण्यासाठी असलेले सर्व गुणधर्म दाखवतो तोच काय राहतो टिकून राहतो आणि बाकीचे काय होतात तर दुर्दैवाने ते मरून जातात. तर ह्याला काय म्हणतो आपण तर थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. डार्विनचा जो हा निसर्ग निवडीचा जो सिद्धांत आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये पण काय झालं की डार्विनला सुद्धा क्रिटिसाइज केलं गेलं. त्याच्यामध्ये असं विचारलं गेलं की तुम्ही म्हणताय खरं आहे पण ह्याच्यामध्ये ही एकमेव गोष्ट नाही की ज्याला ती कारणीभूत असू शकते. त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिलेले नाही. आणि त्याच्यानंतर सांगितलं की सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल याचा तुम्ही कुठेही उल्लेख केलेला नाही. ह्या 3 गोष्टींवरती डार्विनला क्रिटिसाइज केलं गेलं आणि त्या 3 गोष्टी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडल्या. आता डार्विनबद्दल थोडं बघू. डार्विन कोण होता तर तो एक इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होता. तो उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने मांडला. फिटेस्ट ऑफ सर्व्हायव्हल, जे कोण सक्षम असतील ते जगतील. आता लॅमार्क आला त्यानंतर. लॅमार्क काय म्हणतो बघा. लॅमार्कवाद काय आहे तर यूज ऑर डिसयूज ऑर्गन्स.
त्यांनी काय सांगितलं की जसं तुम्ही एखादा ऑर्गन यूज करता तसा तसा तो डेव्हलप होत जातो. एखादा जी अवयव तुम्ही जास्त वापरतो तसा तसा तो विकसित होत जातो आणि जो वापरत नाही तसा तसा तो निघूनही जातो. तर त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की काय सांगितलं होतं की जिराफ जो आहे, आता इथं तुम्हाला जिराफ दिसतंय, हा छोट्या मानेचा जिराफ आहे. तो नंतर कशी त्याची मान वरती गेली बघा. हा छोट्या मानेचा त्याची ती मान ताणली गेल्यामुळे तो वरती गेला. तर त्याचं म्हणणं असं आहे की जिराफ आपली मान ताणत उंचावरची पाने खात असत, त्यामुळं त्याची मान लांब होत गेली. ठीक ठीक आहे. तर ह्याच्यावरून त्यांनी एक सिद्धांत मांडला, त्याला काय म्हणतात तर ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि ह्याच्यावरून त्यांनी जे काही सिद्धांत मांडला की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संक्रमित होत जातं, ते एका पिढीसाठी नाही राहत. तर मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजेच आपण काय म्हणतो ह्याला तर इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, किंवा त्याला लॅमार्कवाद सुद्धा म्हणतात. लॅमार्क म्हणजे काय तर यूज ऑर डिसयूज. ठीक आहे. तर यूज ऑर डिसयूज म्हणजे इथं तुम्हाला परत एकदा एक उदाहरण घ्या की साप जो होता तो बिळात जाण्यासाठी धडपड करत होता. त्याच्यामुळं त्याचे काय झाले तर त्यांनी पाय गमावले. साप बिळाच्या जाण्यायोग्य शरीर रचना करताना त्याने त्याचे पाय गमावले. ह्याच्यावरून काय दिसतं तर आपल्याला त्याचा तो ऑर्गन तिथे तो निघून गेलेला आहे, म्हणजे सापाला पाय होते. आता हा लॅमार्क, आता लॅमार्कबद्दल थोडं बघा. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. तर ह्यांनी काय सांगितलं की उत्क्रांतीमागे त्या त्या सजीवाचे प्रयत्नसुद्धा कारणीभूत असतात. त्यांनी केलेले प्रयत्न असतील किंवा आळस असतील. इथे एक छान त्यांनी सांगितलं बघा की लॅमार्कवाद परत एकदा बघू. जीवाने केलेले प्रयत्न असतील किंवा आळस, ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानुसार त्याच्या शरीरामध्ये बदल होत असतात, असंच त्यांनी परत इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू स्पेसिसिएशन. तर ह्याच्यामध्ये काय जातीत्व, तर स्पेसिस जाती म्हणजे काय तर स्पेसिस. तर हे या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर आता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघणार आहे की ह्युमन इव्होल्युशन. आता मानवी उत्क्रांती कशी झाली एकूणच आपल्याला एमपीएससीसाठी खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये 3 ते 4च पॉईंट महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला फसवलं जाऊ शकतं, आपल्याला तिथं फसायचं नाही. तर एकूणच ज्यावेळेस आपण बघतो की लॅमूर सारखा एक प्राचीन प्राणी होता. हे दिसतं इथं माकड. आणि त्याच्यानंतर हे वेगवेगळी माणसं आली आणि हे रामापिथेकस इथं तुम्हाला बऱ्यापैकी हा पाठीच्या कण्यावर, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे माकड स्वरूपात आपण झाडावरती राहत होतो आणि मग कोरड्या जागेत आल्यानंतर मात्र ते झाडावरून खाली उतरलं आणि त्याची पाठीचा कणा सरळ होत गेला. तर इथे तुम्हाला दिसतं की कोरड्या हवामानामुळे जंगलं नष्ट झाली आणि त्यावेळेस एप हा झाडावरून वास्तव्य करण्यासाठी जमिनीवरती आला आणि त्याच्यानुसार त्याच्या हाडांचा विकास होत गेला आणि त्यावेळेस तो गवताळ प्रदेशात ताठ उभा राहू लागला आणि तेव्हा त्याच्यापासून तो ताठ उभा राहू लागला. त्याचा हाताचा वापर करण्याची पद्धत बदलली आणि मानव सदृश्य प्राणी हा 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आला. आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी तर लक्षात घ्या की रामापिथिकस. आता रामापिथिकस हा एमपीसाठी खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट. मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस. आता रामापिथिकस तर महत्त्वाचा आहेच आहे, पण तो कुठला होता तर आफ्रिकेतला होता. आणि तो कशासाठी फेमस आहे किंवा तो कशासाठी महत्त्वाचा आहे तर मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सगळ्यात पहिली नोंद कुठली आहे तर रामापिथिकसची आहे. आणि रामापिथिकस कुठला होता तर आफ्रिकेचा होता. आता बघा, मग 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राणी म्हणजेच होमोसेपियन मानव हा अस्तित्वात आला आणि तिथून सुरुवात झाली आपल्या इव्होल्युशनला, मानवी उत्क्रांतीला. आता निअँडरथॉल हा जो काही मानव आहे तर हा बुद्धिमान मानव असलेला पहिला एक उदाहरण मानता येईल. ठीक आहे. तर निअँडरथल इथं दिसतो तो म्हणजे निअँडरथल. तर हा कोण होता तर पहिला बुद्धिमान प्राणी होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय झालं तर तिथून हा बुद्धिमान प्राणी शेती करू लागला. 10,000 वर्षापूर्वीपासून तो शेती करू लागला. त्याच्यानंतर जनावरांचे कळप बाळगू लागला. त्यानंतर त्याने वसाहती बसवल्या. मग संस्कृतीचा विकास झाला. 5,000 वर्षापूर्वी त्याला लिहिण्याची कला अवगत झाली आणि इतिहासाची सुरुवात झाली. 400 वर्षापूर्वी त्यांनी आधुनिक शस्त्रांचा उदय झाला. 200 वर्षापूर्वी औद्योगिकरण झालं आणि आत्ता आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. तर अशा एकूणच पद्धतीनं तुम्हाला थोडक्यात सगळं सांगितलं गेलेलं आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं खूप छान आहेत. एमपीएससी अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सरळ विचारले जाऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.